व्हॉट्सअपवर मिळाली नोकरीची ऑफर, कागदपत्र पाठवली आणि घरी आलं 250 कोटींचं बिल. फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यात बेरोजगार तरुणाला व्हॉट्सअपवर नोकरी मिळाल्याचा मेसेज पाठवून त्याची फसवणूक करण्यात आली आहे. ज्यात त्याच्या घरी तब्बल 250 कोटींचं बिल आल्यानंतर त्याला या सर्व प्रकरणाची माहिती मिळाली. दरम्यान काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये हा प्रकार घडला आहे. या जिल्ह्यातील बडसू गावचा अश्विन कुमार बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात होता. काही दिवसांपूर्वी त्याला व्हॉट्सअपवर नोकरी मिळाल्याचा मेसेज आला. नोकरी मिळाल्या आशेने अश्विनने मेसेजमध्ये मागितलेली सर्व माहिती त्यांना दिली. त्याचबरोबर त्यांनी मागितलेली सर्व कागदपत्रही स्कॅन करून PDF फॉर्मॅटमध्ये पाठवली. अश्विन कुमारने दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअप मेसेजमधून त्याला नोकरीच्या रजिस्ट्रेशनसाठी 1750 रुपये मागण्यात आले होते. ती रक्कमही त्याने पेटीएम केली. अश्विनला नोकरी तर मिळालीच नाही, पण त्याच्या नावानं एक बोगस कंपनी आणि एक बोगस अकाउंट उघडण्यात आलं. स्कॅमर्सनी बोगस कंपनी आणि बँक अकाउंटच्या माध्यमातून जवळपास 250 कोटी रुपयांच्या GSTचे ई-वे बिलिंग फ्रॉड केले. त्यामुळे अश्विनला 250 कोटींची घरी नोटीस आली. माझ्या नावावर कोणीतरी कंपनी बनवली आणि इतका मोठा घोटाळा झाला आहे हे मला GST विभागाकडून आलेल्या नोटिसीनंतर समजले. पोलीस अधीक्षक आदित्य बन्सल यांनी सांगितलं की कोणत्याही व्यक्तीच्या अकाउंटमध्ये ही रक्कम आलेली नाही. अश्विन कुमारला नोकरीचं आमिष दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर स्कॅमर्सने व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्याची कागदपत्र घेतली व त्या कागदपत्रांवर बोगस कंपनी बनवली आणि बोगस बँक अकाउंट उघडले. हा जवळपास 250 कोटींचा घोटाळा आहे.